मित्रांनो, एस.के. गुरुजी आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, कोतवाल भरतीच्या या ठिकाणी भरपूर जागा निघणार आहेत. प्रत्येक गावामध्ये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कोतवालाच्या जागा पाहायला मिळणार आहेत पहा. त्यामुळे बघा, जो काही आपल्याकडे टाईम आहे पहा, आता या टाईमामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, या व्हिडिओची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सेपरेट कोतवाल भरतीसाठी WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. यावर क्लिक करून तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची PDF मिळून जाईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला जॉइन होता येत नसेल, तर जो काय आपला नंबर आहे 93 25 23 0840 या नंबरला मला WhatsAppला हाय करा आणि कोतवालला जॉइन करा म्हणून असा SMS करा. मी तुम्हाला त्या ठिकाणी जॉइन करून घेईल. पदाची नियुक्ती प्रामुख्याने कोणत्या स्तरावरती केली जाते? तर मित्रांनो लक्षात ठेवा, महसूल विभाग, गाव पातळी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, गाव पातळीवर कोतवाल कोणाच्या आधिपत्याखाली काम करतो? तलाठी आणि पोलीस पाटील. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक क, तलाठी व पोलीस पाटील. जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवण्यास कोणाला सहाय्य करणे कोतवालाचं मुख्य कर्तव्य आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा, कोणाला सहाय्य करणं. तर ऑप्शन क्रमांक ब, ग्रामसेवक आणि तलाठी. ऑप्शन क्रमांक ब याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा, ग्रामसेवक आणि तलाठी. गावामध्ये दौंडी पिटवण्याचं महत्त्वाच्या सूचना पोहोचवण्याचं काम पारंपरिकपणे कोण करतं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, कोण करतं? तर पर्याय क्रमांक कोतवाल. मित्रांनो याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक कोतवाल. खालील शब्दामधील धातुसाधित विशेषण कोणतं आहे? खालील शब्दामध्ये धातुसाधित विशेषण कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा मित्रांनो, पडका किल्ला हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, पडका किल्ला. पुढील प्रश्न मित्रांनो, तेजोनिधी या शब्दाचा संधी विग्रह पुढील पर्यायामध्ये नेमका कोणता आहे? कोणता? तेजोनिधी या शब्दाचा संधी विग्रह पुढील पर्यायामध्ये नेमका कोणता आहे? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 तेज अधिक निधी हे मित्रांनो याचं काय होईल, बरोबर उत्तर आहे पहा. तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात? मित्रांनो आपल्या सर्वांना माहित पाहिजे, तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनीला आपण वर्ण असं म्हणतो पहा. पर्याय क्रमांक 3 वर्ण हे आपल्या याचं बरोबर उत्तर होईल पहा. चौथा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणता स्वर नाहीये? आता यामध्ये आपल्याला कोणता स्वर नाही हे ओळखायचं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ख हे काय मित्रांनो स्वर नाही. बाकी पहा औ, ए हे काय आहेत, स्वर आहेत पहा. खालीलपैकी कोणत्या नामाची अनेक वचने होतात? बघा, कोणत्या नामाची अनेक वचने होतात? तर मित्रांनो सामान्य नाम. पर्याय क्रमांक 3 सामान्य नामाचे काय होतात मित्रांनो? अनेक वचने होत असतात पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की आच लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे पहा. आच लागणे म्हणजेच काय मित्रांनो? झळ लागणे. आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, झळ लागणे. ती सुंदर खेळते या वाक्यामध्ये सुंदर या शब्दाची जात कोणती आहे? तर मित्रांनो क्रियाविशेषण आहे पहा. ती सुंदर खेळते या वाक्यामध्ये सुंदर या शब्दाची काय आहे मित्रांनो? जात आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पक्षी आकाशामध्ये उडतात या वाक्यामध्ये प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो पक्षी आकाशात उडतात यामध्ये अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. लक्षात ठेवायचं आहे पहा. अकर्मक कर्तरी प्रयोग आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे पहा. आता आपल्याला यामध्ये शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा मित्रांनो, हा मित्रांनो काय या ठिकाणी शुद्ध शब्द आहे पहा. कुंभार म्हणजे कुंभार या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे पहा. कुंभार या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं होईल? तर पर्याय क्रमांक 2 कुंभारीन. मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर होईल. चला 11 नंबरचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला बघा मित्रांनो आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ पॉज करून. चला, छंद शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. छंद या शब्दाचा. तर नाद. बघा, नाद पाहिजे पहा. लक्षात ठेवा, नादच पाहिजे आपल्याला. पुढील प्रश्न आहे पहा, तेजोनिधी या शब्दाचा संधी विग्रह काय होईल? तर लक्षात ठेवा, तेज अधिक निधी याचं बरोबर उत्तर आहे पहा. अवडंबर. काय प्रश्न आहे मित्रांनो? अवडंबर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायला लावला आहे. तर मित्रांनो अवडंबर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर साधेपणा याचं विरुद्ध होईल पहा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही काव्यपंक्ती कोणाची? पहा, एकदम सोपा प्रश्न विचारलाय, की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही जी काही काव्यपंक्ती मित्रांनो ही आहे ऑप्शन क्रमांक 2 संत तुकाराम महाराज यांची. लक्षात ठेवा मित्रांनो, संत तुकाराम महाराज. आपल्या गावातल्या गावामध्ये चान्स आलेला आहे पहा. यासाठी मित्रांनो आपण फक्त ₹499 बॅच लॉन्च केली आहे. जर तुम्हाला खरोखर सिलेक्शन व्हायचं वाटत असेल तर आत्तापासून तयारी करणं खूप गरजेचं आहे. कारण की पहिल्यासारखं आता राहिलं नाही पहा. कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. जे काही स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आहेत पहा, ते या ठिकाणी आलेली आहेत पहा. त्यामुळे यांना जर तोड द्यायची असेल तर आपल्याला आत्तापासूनच लढावं लागणार आहे पहा. मित्रांनो या ठिकाणी पहा, गावातल्या गावामध्ये असणारे आणि तुम्ही या ठिकाणी तुमच्या गावाचे रहिवासी असल्यामुळे
तुमचं तुम्हाला कॉम्पिटिशन माहिती आहे कोण फॉर्म भरणार आहे. आपल्याला फक्त त्यांनाच तोंड द्यायचंय पहा आता. त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही अभ्यास करा. नक्कीच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे पहा. तर पहा ₹499 ला आपण या ठिकाणी 10,000 तुम्हाला प्रश्नांच्या पी-डी-एफ लगेच देणार पहा. एका दिवसात तुम्ही ॲडमिशन केलं, एका मिनिटामध्ये तुम्हाला सर्व पी-डी-एफ भेटणार. जुन्या प्रश्नपत्रिकाच्या जे काही स्पष्टीकरण त्याचे सगळे व्हिडिओ भेटणार. सर्व विषय कव्हर केलेले व्हिडिओ लेक्चर भेटणार पहा. तुम्हाला काय करायचंय पहा, ही जी काही बॅच घेण्यासाठी 9325230840 या नंबरला ₹499 फोनपे किंवा Google पे करायचं आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच बॅचला जॉइन करून घेईल पहा. लवकरात लवकर निर्णय घेऊन टाका. ही वेळ परत नसते पहा. या वेळेचा सदुपयोग करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पहा. गावातल्या गावात नोकरी पहा ₹15,000 पगार आहे आणि मित्रांनो पैशाकडे पाहू नका पहा. वाटेल ते करा. मी म्हणत नाही का माझीच बॅच करा. कुठेही क्लास लावा, काही करा, परंतु अभ्यासाला लागा. कारण की पहा कमी वेळेमध्ये जर जास्त अभ्यास करायचा असेल तर आपल्याला मार्गदर्शक या ठिकाणी पाहिजेच पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी बॅचला ॲडमिशन घ्यायचंय पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹499 सेंड करायचे आहेत. लवकरात लवकर निर्णय घ्या. जो निर्णय घेतो तो नक्की त्या ठिकाणीच अर्धा यशस्वी होतो पहा आणि योग्य दिशेने अभ्यास करा. यश नक्कीच आपलं आहे पहा. हा जो काही नंबर आहे पहा लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाका. ₹499 ला आपली पूर्ण ही बॅच असणार आहे. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी बॅच शिवाय उपयोगच नाही पहा दुसरा. तुम्ही किती वाचा, काही करा, लक्षात पण राहिलं पाहिजे. त्यामुळे योग्य डायरेक्शनने अभ्यास करा. काय वाचावं, काय नाही, हे सगळं बॅचमध्ये आपण सांगितलेलं आहे पहा. कष्ट फार लाभ कमी या अर्थाची म्हण ओळखायला लावली. तर मित्रांनो पहा, डोंगर पोखरून उंदीर काढणे ही याची म्हण आहे पहा. फुलांना सुगंध नसतो या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची मित्रांनो. तर पहा, द्वितीया पर्याय क्रमांक 2 द्वितीया. मडके या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी शब्द काय होईल? तर मडकी मित्रांनो होईल पहा. पर्याय क्रमांक 1 मडकी याचं काय होईल? बरोबर उत्तर आहे पहा मडकी. सूर्य ढगामागे लपला अधोरेखित शब्दाचा अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे पहा. मित्रांनो ढगाच्या मागे लपला. तर मित्रांनो ज्यावेळेस बघा ढगामागे, घरापुढे, ते घरावर हे मित्रांनो काय असतात? शब्दयोगी अव्यय असतात. जोडून येणारे शब्दयोगी अव्यय असतात पहा. पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे पहा. धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचं ठिकाण याला काय म्हणतात? तर याला मित्रांनो म्हणतात अन्नछत्र. पर्याय क्रमांक 2 अन्नछत्र म्हणून याला काय म्हणतात? ओळखलं जातं पहा. पुढीलपैकी मित्रांनो पूर्ण भूतकाळाचं वाक्य ओळखायचं आहे पहा. तर बघा मधुने लाडू खाल्ला होता. हे काय मित्रांनो? पर्याय क्रमांक 4 हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेतनी कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहेत? मित्रांनो हे कोणत्या भाषेकडून स्वीकारलेले आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे पहा, अरबी भाषेकडून. अर्ज, कसब, खर्च हे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अरबी आपल्या याचं बरोबर उत्तर होईल पहा. चला पुढील प्रश्न आहे, माझं गाव मला फार आवडतं. वाक्यामध्ये गाव शब्दाचं लिंग ओळखायला लावलं. एकदम सोपा प्रश्न आहे पहा. गाव शब्दाचं लिंग. तर मित्रांनो हे काय? नपुसकलिंगी पहा. पर्याय क्रमांक 1 नपुसकलिंगी. बापरे! केवढा मोठा साप. रिकाम्या जागेसाठी कोणतं विरामचिन्ह येईल पहा. बापरे! केवढा मोठा साप. मित्रांनो या ठिकाणी येईल पहा उद्गारवाचक चिन्ह. मराठी भाषेमध्ये महाप्राण वर्ण किती आहेत? मराठी भाषेत महाप्राण वर्ण किती आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो 14 वर्ण आहेत. किती वर्ण आहेत पहा? 14 वर्ण. खालीलपैकी तद्भव शब्दाची योग्य जोडी कोणती आहे? तद्भव शब्दाची. तर लक्षात ठेवा ओट, घाम. लक्षात ठेवा तद्भव म्हणजे तत्सम म्हणजे संस्कृतमधून जसेच तसे आलेले आणि तद्भव म्हणजे मित्रांनो की त्यांच्यामध्ये थोडाफार बदल झालेला आहे पहा. त्यांना आपण काय म्हणतो? आता घर्मचं या ठिकाणी घाम झालेलं आहे पहा. हे लक्षात ठेवायचं आहे. राजवाड्यांचं शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? खूपच सोपा प्रश्न आहे पहा. तर लक्षात ठेवा कोलकाता. लक्षात ठेवा कोलकाता. पश्चिम रेल्वेचं जे काही मुख्यालय आहे मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा चर्चगेट मुंबई या ठिकाणी पश्चिम रेल्वे विभागाचं काय आहे? मुख्यालय पहा. स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक असं कोणास म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक लॉर्ड रिपनला म्हणतात पहा. पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन. स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय युवक दिन. पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय युवक दिन मित्रांनो आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा. राज्यामधील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर राजस्थान मित्रांनो याचं पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 2 जानेवारी. मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला 2 जानेवारीला साजरा केला जातो. विमंडल ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो ही कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर टेनिस. पर्याय क्रमांक 1 मित्रांनो टेनिस या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. द बंगाल गॅझेट या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत?
तर मित्रांनो जेम्स हिक्की पर्याय क्रमांक 2 जेम्स हिक्की मित्रांनो याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे पहा. प्लासीची लढाई कधी झाली होती मित्रांनो? प्लासीची लढाई तर 1757 साल लक्षात ठेवा. 1757 ला प्लासीची लढाई झाली होती पहा. हिमवृषाली खालीलपैकी कशाने बनवल्या जातात? तर रेशीम आणि कॉटन पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा मित्रांनो. हिमवृषाली ह्या रेशीम आणि कॉटनने बनवले जातात. ईव्हीएमचा लाँग फॉर्म काय आहे? मित्रांनो ईव्हीएम जे काही आपले मतदान करण्याची जी काही मशीन आहे तिचा लाँग फॉर्म काय आहे? तर पहा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन ऑप्शन क्रमांक 4 इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. कास्य हे संमिश्र कशापासून बनवतात? कास्य. तर मित्रांनो तांबे आणि कथील पर्याय क्रमांक 1 तांबे आणि कथीलपासून मित्रांनो कास्य संमिश्र बनवलं जातं. वनस्पतीच्या फुलामधील टिंब-टिंब घटक दलांना पाकळ्या म्हणतात. तर बघा कोणत्या घटकाला या ठिकाणी पाकळ्या म्हणून ओळखलं जातं? तर पर्याय क्रमांक 3 दलपुंजमधील पर्याय क्रमांक 3 दलपुंज. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? लोकशाहीचा गाभा म्हणजे काय मित्रांनो? तर बघा सत्तेचे विकेंद्रीकरण हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वारामधील बदल हे कोणत्या रेखावृत्तावर होतो? चला सांगा पटकन. तर मित्रांनो लक्षात ठेवा 180 अंश किती पहा 180 अंश हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. आहारामधील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? आहारामधील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? तर कर्बोदके ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो पहा चपाती आणि भातामधून सर्वात जास्त कार्बोहायड्रेट्स मिळतात. खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही विचारलंय. तर ऑप्शन क्रमांक 3 बघा सहगौरा याचं बरोबर उत्तर आहे. बाकी पहा लोथल, धोलावीरा आणि मोहनजोदडो हे पहा हडप्पाकालीन आहेत पहा. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? तर पर्याय क्रमांक 3 3 जानेवारी 1831 याचं बरोबर उत्तर आहे पहा. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिकामे असल्यास त्यांची कर्तव्ये कोण बजावतो? तर पर्याय क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्राच्या प्रथम महिला पोलीस महासंचालक कोण होत्या? तर पर्याय क्रमांक 3 श्रीमती रश्मी शुक्ला पर्याय क्रमांक 3 आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. महिला प्रीमियर लीग 2025 WPL स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅप कोणी जिंकली आहे? बघा मित्रांनो कोणी जिंकली आहे? तर पर्याय क्रमांक 2 नताली स्किव्हर ब्रंट याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो की कोणत्या भारतीय महिलेची टाइम मॅगझिनने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केलेली आहे? तर पर्याय क्रमांक 2 मित्रांनो पौर्णिमा देवी बर्मन हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. मित्रांनो पौर्णिमा देवी बर्मन आले असाल तर लगेच फोनपे आणि गुगल पे मध्ये जा. पैशाकडे पाहू नका. पैसे कधी कमावता येतात पहा. परंतु ही जी काही वेळ आहे पहा ही वेळ परत येणार नाही पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आणि अचूक अभ्यास करण्यासाठी पहा आपण या ठिकाणी 499 रुपयाला ही बॅच लॉन्च केली पहा. लगे फोनपे मध्ये जा 9325230840 हा नंबर टाईप करा. 499 पेमेंट करा आणि या पेमेंटचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पहा बॅचला जॉईन करून घेईल पहा. लवकरात लवकर निर्णय घ्या. ही वेळ परत नाही पहा. पैसे बघा आपण कधी कमवू शकतो. 499 आपले पेट्रोलला कुठं बाहेर जेवायला गेलो तर लगेच बिल येतं पहा तेवढं. धाब्यावर कुठं जर पार्टी बिर्टी असेल तर नक्कीच अभ्यासाला लागा पहा. तुमच्या गावामध्ये तुम्हाला चांगली संधी भेटलेली आहे. या संधीचा नक्कीच उपयोग करून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा, परंतु आपल्याला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे पहा. सगळं काही तुम्हाला याच बॅचमध्ये मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या. फोनपेमध्ये जा, लगेच पेमेंट करा, लगेच व्हॉट्सअपला हाय करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व काही पाठवून देईल पहा.